मी आधीच सांगत होतो इथं लाव म्हणून, तर शहाणपणा केला. आयुष्यात पहिल्यांदा डाव्या हाताने खावं लागते. हॅलो गाईज, तर आज आवरले आणि आता आम्ही निघालोय घरी, कारण आता लग्न आलंय पुढच्या आठवड्यातच. तर मग आता आम्ही तासगावला निघालोय. खरं तर सकाळीच निघणार होतो पहाटे, खरं पण ऑफिसचा नवीन लॅपटॉप रिसीव्ह होणार होता, म्हणून मग म्हटलं की तो कलेक्ट करूया आणि मग जाऊया, म्हणून आम्ही थांबलो होतो. तर आता जस्ट तो लॅपटॉप आलाय, तर मग आता आम्ही निघू शकतो, म्हणून मग आता आवरले, सगळ्या बॅगा वगैरे पॅक केलेत. सगळे बॅग्स वगैरे पॅकिंग झालेलं आहे सगळं. जस्ट आम्ही निघतोय आणि नवरदेवाचा ड्रेस पण आमच्याकडेच आहे, कारण आम्हाला कलेक्ट करायला त्यांनी सांगितलं होता. आलोय आता मी खाली, सगळ्या बॅग्स वगैरे टाकलेत गाडीत आणि फायनली मी घरी निघतोय. तर मग आज आम्ही 4:45 वाजता घरातून बाहेर पडलो आणि सिटीत आम्हाला बरंचसं ट्रॅफिक लागलं. खूप वेळ आमचा गेला बाहेर पडायला, हायवेला लागायला, कारण आज वीकडे आहे आणि वीकडेला सिटीमध्ये खूप ट्रॅफिक असतं. त्यात आज बुधवार आहे आणि बुधवारी तर जास्तच ट्रॅफिक असतं, कारण बऱ्याच जणांचं वर्क फ्रॉम ऑफिस असतं बुधवारी वगैरे. आणि नंतर हायवेला लागल्यावर मग निवांत आहे रस्ता, जास्त काय असं ट्रॅफिक नाही आहे. वीकेंडलाच कसं पॅक असं तसं इतकं नाही आहे. इव्हन टोल नाक्यावर सुद्धा मला ट्रॅफिक नाही लागलं जास्त, त्यामुळं छान वाटते, निवांत ड्राईव्ह होतीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा वास्तुशांती होऊन कालच 1.25 महिना पूर्ण झाले, त्यामुळे आता आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतोय, त्यामुळे आज खूप भारी वाटते. मस्तपैकी जाताना आम्ही आता नॉनव्हेज खाणार आहोत. साताऱ्याजवळ मानस हॉटेल आहे, तिथे आम्ही थांबणार आहे. तर मग आता पोटभर आधी नॉनव्हेज खाणार, खूप दिवसांनंतर खाणार आहे, त्यामुळं खूप असं क्रेविंग झालेलं आहे आम्हाला. तर आज जेवणार आणि मग निवांत पुढे जाणार. तर झाड आहेत ना, तिथं गाडी लावली काय प्रीतमने, आणि नंतर त्या झाडाच्या फांद्या घासायला लागल्या, म्हणून परत आणि इथं लावली. मी आधीच सांगत होतो इथं लाव म्हणून, तर शहाणपणा केला आणि आता परत आणि इथं लावली. आयुष्यात पहिल्यांदा डाव्या हाताने खावं लागते. आम्ही घरी पोहोचलोय आता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.